आपल्या हिंदू सनातनी धर्मात देवी देवतांसोबतच झाडे आणि वनस्पतींची पूजा ही महत्त्वाची मानली जाते। शास्त्रामध्ये तुळशी, केळी, पिंपळ, आवळा, शमी, वड यासह अनेक झाडे आणि वनस्पतींची पूजा करण्याची परंपरा आहे। ही झाडे वृक्ष धार्मिक दृष्टिकोनातून पवित्र आणि पूजनीय मानली जातात। त्याचबरोबर या वृक्ष आणि वनस्पतींमध्ये देवी देवतांचाही वास असल्याचे मानले जाते। तसेच या झाडांना आयुर्वेदिक महत्त्वही प्राप्त झाले आहे। वटवृक्ष म्हणजेच वडाबद्दल बोलायचे झाल्यास ते धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते। वटवृक्ष दीर्घायुषी व विशाल असतो। त्याची पूजा केल्याने माणसाची अनेक दुःखे दूर होतात। धार्मिक मान्यतेनुसार या वृक्षात त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो। वटसावित्री व्रताची पूजा वटवृक्षाखाली केली जाते। असे मानले जाते की सावित्रीने या झाडाखाली बसून तपश्चर्या केली आणि यमराजांनी प्रसन्न होऊन पतीचे प्राण परत केले। यासाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटसावित्रीच्या दिवशी या झाडाची पूजा केली जाते। मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीत लावून दिलेल्या रूढी, परंपरा, व्रत, वैकल्यांमागे नेहमीच काहीतरी शास्त्रीय कारण असतं। हिंदू धर्मातल्या परंपरा या कायमच निसर्गाशी जोडलेल्या आहेत। त्यामुळेच नैसर्गिकरित्या दीर्घायुष्य लाभलेला वड, त्यांच्या ठाई विशिष्ट देवतेचे अधिष्ठान हे सर्व त्याच दिशेने इशारा करत आहे। एखादा वृक्ष, प्राणी यांना पवित्र ठरवलं तर त्यांची तोड, कत्तल सहसा केली जात नाही। असंच महत्त्व वडाच्या झाडाला आहे, ज्यामागे सावित्रीने पती सत्यवानाचे प्राण परत आणण्यासाठी वडाच्या झाडाखाली तप करून त्याला परत मिळवले अशी कथा सांगितली जाते।